अखेर गोकुळ गीते यांचा पाठिंबा नरेंद्र दराडे यांना. महाजन आणि सामंतांना अनेक दिवसांनी मिळालं यश. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विमानामध्ये 9 जूनला झाला होता बिघाड. मुंबईहून दिल्लीकडे जाणारं होतं विमान VSR कंपनीचं असल्याची माहिती. अमरावती विधान परिषदेतील उमेदवारीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये संघर्ष. उमेदवार हर्षदी देशमुख हे आजारपणाचं नाटक करत असल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात. 2 दिवसीय दौऱ्यात विविध विकास कामांचा घेणार आढावा. वाढदिवशी राज ठाकरे घरी नसणार. वाढदिवसाचे बॅनर न लावता झाडं लावा, राज ठाकरेंचा आदेश. सोलापूरमध्ये भाजपाचे 94 नगरसेवक असताना 100 पारचा दिला गेला नारा. जयकुमार गोरेंच्या नेतृत्वातल्या बैठकीतला विषय चर्चेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये CJPचं आंदोलन. नीटच्या पेपरफुटीच्या निमित्तानं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी. पंतप्रधान मोदी आणि अभिजित दीपके यांची अमेरिकेत गुप्त भेट झाल्याचा खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा. दीपकेंनी राऊतांचे आरोप फेटाळले. कुंभार समाजाला वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार. आवश्यक परवानगी घेतल्यावर स्वखर्चानं वाळू काढता येणार. चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. Naukri.com वरील जाहिरातीवरून वाद पेटला. मराठी उमेदवारांना डावलल्यानं गजानन कीर्तीकर संतापले. महाडच्या MIDC मध्ये परप्रांतीयांची भरती. मनसेनं काढला धडक मोर्चा. चौथ्या दिवशीही नाफेडकडून कांदा खरेदी नाहीच. प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्यानं कांदा उत्पादक चिंतेत. राज्यात मान्सूनची वाटचाल अत्यंत संथ गतीनं. मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळल्यानं आव्हानात्मक स्थिती. आज रामकुंडावर सिंहस्थ ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन. गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन. इराणकडून तडकाफडकी. हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातात 21 ठार. हार्दिक पंड्या आज अफगाणिस्तानच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्यानं सगळ्यांनाच आश्चर्य. हार्दिकला झालंय तरी काय, क्रिकेट प्रेमींचा सवाल. फुटबॉल विश्वचषकाचा महाकुंभ आजपासून भरणार. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये रंगणार सामने.